हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 5th लेसन कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 5.2 मधील क्वेश्चन नंबर 8 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. इन ट्रायंगल ए बी सी जी इज द सेंट्रॉइड इफ ए अँड बी देन फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ सी. एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा आपल्याला. आता हा ट्रायंगल ए बी सी आहे. या ट्रायंगलमध्ये जी हा काय आहे, सेंट्रॉइड आहे. सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत. किती आहेत पहा, -4 -7. इफ एचे कोऑर्डिनेट्स अँड बीचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत. एचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, -14 -19 अँड बीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 3 and 5. देन फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ सी. आणि सीचे कोऑर्डिनेट्स आपल्याला काय करायचे आहेत, फाइंड करायचे आहेत. आता एचे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू. बीचे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर करू. आणि सीचे कोऑर्डिनेट्स आपण x3 y3 कन्सिडर करू. आणि जीचे कोऑर्डिनेट्स x अँड y कन्सिडर करू. आता आपल्याला पॉईंट ए, पॉईंट बी आणि सेंट्रॉइड जीचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि आपल्याला सी या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. आता आपल्याला सेंट्रॉइड दिलेला आहे, म्हणजे आपल्याला इथे काय सेंट्रॉइड फॉर्म्युला यूज करावा लागेल. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला यूज केल्यानंतर आपल्याला सीचे कोऑर्डिनेट्स मिळतील. लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए आर x1 y1. The coordinates of point B are x2 y2. The coordinates of point C are x3 y3 consider करू. And the coordinates of point G म्हणजेच काय सेंट्रॉइड are x and y consider करू. मग आता एचे कोऑर्डिनेट्स काय कन्सिडर केले आपण, x1 y1. मग हिअर x1ची व्हॅल्यू काय येईल पहा. एचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, -14 -19. म्हणजे x1 काय येईल, -14. x1 इज इक्वल्स टू -14. y1 इज इक्वल्स टू y1 किती येईल, -19. आता बीचे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर केलेले आहेत. म्हणजेच x2 कोऑर्डिनेट काय येईल, 3. x2 इज इक्वल्स टू 3 आणि y2 कोऑर्डिनेट काय येईल, 5. त्यानंतर जी या सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स आपण x अँड y कन्सिडर केलेले आहेत. जीचे कोऑर्डिनेट्स x अँड y कन्सिडर केलेले आहेत. मग x ची व्हॅल्यू काय येईल, -4 आणि y ची व्हॅल्यू काय येईल, -7. y इज इक्वल्स टू -7. आणि आपल्याला x3 आणि y3 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आता आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला यूज करू. बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला, सेंट्रॉइड फॉर्म्युला काय आहे आपला, x कोऑर्डिनेटसाठी x इज इक्वल्स टू x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3. मग आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली आहे. x ची व्हॅल्यू किती आहे पहा, -4. म्हणजे x ची व्हॅल्यू काय येईल, -4 इज इक्वल्स टू x1 किती आहे, -14 प्लस x2 किती आहे, 3 प्लस x3 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, अपॉन 3. आता हा 3 आपण काय करू, या साईडला घेऊ. येथे 3 डिवाइड आहे, या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. -4 × 3 इज इक्वल्स टू -14 प्लस 3 प्लस x3. आता -4 × 3 किती येईल, -12 इज इक्वल्स टू -14 प्लस 3 किती येईल, 14 मधून 3 गेल्यानंतर 11 येईल. साईन काय येईल, ग्रेटर नंबरचं साईन मायनस येईल, -11 प्लस x3. आता हा -11 आपण या साईडला घेऊ. इथे साईन काय आहे, मायनस, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. -12 प्लस 11 इज इक्वल्स टू x3. देअरफॉर x3 इज इक्वल्स टू, मग -12 प्लस 11 केल्यानंतर आपल्याला किती मिळेल, -1. 12 मधून 11 गेल्यानंतर 1 राहील आणि ग्रेटर नंबरचं साईन मायनस येईल.
म्हणजे x3 हा कोऑर्डिनेट आपल्याला काय मिळाला, -1. आता आपण y3 हा कोऑर्डिनेट फाइंड करू. आता y कोऑर्डिनेटसाठी फॉर्म्युला काय आहे, y = y1 + y2 + y3 अपॉन 3. आता y ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, किती आहे, -7. -7 = y1. y1 किती आहे, -19 प्लस y2. y2 ची व्हॅल्यू किती आहे, 5 प्लस y3. y3 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. y3 आहे तसं लिहू आपण, अपॉन 3. आता हे 3 आपण या साईडला घेऊ. येथे डिवाइड आहे, या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. -7 × 3 = -19 + 5 + y3. आता -7 × 3 किती येईल, -21. 7 3 = 21, साइन मायनस येईल. -19 + 5 किती येईल, 19 मधून 5 गेले 14 येईल आणि मायनस साइन येईल, ग्रेटर नंबरचं साइन मायनस येईल, प्लस y3. आता -14 आपण या साईडला घेऊ. येथे मायनस साइन आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. -21 + 14 = y3. Therefore y3 = म्हणजेच y3 = काय येईल, -21 + 14 किती येईल पहा, 21 मधून 14 गेल्यानंतर 7 येईल आणि ग्रेटर नंबरचं साइन मायनस येईल. म्हणजेच y3 कोऑर्डिनेट किती मिळाला आपल्याला, -7. म्हणजेच आपल्याला C या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स x3 y3 किती मिळाले, -1 and -7. आन्सर लिहू आपण खाली. Therefore the coordinates of point C are x3 कोऑर्डिनेट किती आहे, -1 and y3 कोऑर्डिनेट -7. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.